ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अश्विनच्या हातात प्रियाचा एक चांगलाच व्हिडिओ हाती लागलेला आहे। त्यामुळे आता अश्विनने आता प्रियाचं कसं सत्य समोर आणलंय ते आता या व्हिडिओमध्ये पाहूया। इकडे आता अर्जुनला कळलं की प्रतिमा आता महिपंतला ज्या अर्थी घाबरली त्यामुळे समजतंय की जो अपघात झाला तो 20 वर्षापूर्वी झाला आणि त्या अपघातामध्ये महिपंतचा काय हात असेल असं त्याला वाटायला लागतं। पण रविराज इथे प्रतिमाला विचारत काय तुला 25 वर्षापूर्वीचा अपघाताचा तुला काय आठवतं का? तर इथे प्रतिमा फक्त अपघातच बोलते। त्यामुळे आता रविराज आणि अर्जुनला कळलं असतं की ह्या महिपंतच्या मागे हा महिपंत असू शकतो, कारण की ज्या अर्थी प्रतिमा महिपंतला घाबरली आणि ते अपघात बोलते त्यामुळे ह्याचा आता मला शंका वाटते। या अपघातामध्ये महिपंतचा हात असेल तर मी त्याला सोडणार नाही असे रविराज म्हणतात। तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो या महिपंत बरोबर तन्वीचा पण काहीतरी संबंध आहे। तेव्हा ते रविराज सांगायला लागतात की या तन्वीचा अपघातानंतर काहीतरी रोल आहे असं मला वाटतं। ते अर्जुन बोलायला लागतो आता आपल्याला तन्वीचा जर मोबाईल मिळाला तर आपल्याला महिपंतचा त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि तिचं असं काय आहे ते आपल्याला सगळं ते रविराज बोलायला लागतात की तू घाबरू नकोस। रविराज सांगायला लागतं या अपघातामध्ये जर महिपंतचा असं हात असेल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही आणि हा तन्वीला पण मी चांगलं करेन। ते अर्जुन आणि रविराज ठरवतात की आता तन्वीचं आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला तिचा मोबाईल चेक करायला लागेल आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला अश्विनच मदत करू शकतो। फायनली रविराज आणि अर्जुन हे अश्विनला विश्वासात घेतात आणि त्याला सांगायला लागतात की अश्विनला सांगायला लागतात की प्रतिमाचं जर आपल्याला काय ते समजायचं असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये तन्वीचं आणि महिपंतचं काय कॉन्टॅक्ट असेल ते आपल्याला जाणून घ्यायला लागेल, त्यासाठी तू आम्हाला सपोर्ट कर। त्याचबरोबर रविराज ही अश्विनला रिक्वेस्ट करायला लागतं। तेव्हा ते अश्विन बोलायला लागतं की मला माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी। तेव्हा ते रविराज सांगायला लागतात की तुला प्रियाचा मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये तिच्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये महिपंत आणि साक्षीचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत काय ते पाहायचे आहेत। त्याचबरोबर महिपंतचे मेसेज आणि त्याचबरोबर फोटो व्हिडिओ काही सापडतात काय ते तुला पाहायचं। रविराज बोला हे जर तू करशील ना तर आम्हाला काहीतरी नक्कीच फायदा होतो। तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो ठीक आहे। तर अश्विन रविराजांना बोलायला लागतो तुम्ही जर बोलताय तर मी काम करायला तयार आहे। त्यानंतर इथे अश्विन तन्वीच्या रूममध्ये येतो आणि तिला सांगायला लागतं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं। ते प्रिया सांगायला लागते तुला जेवणाबद्दल मला काय सांगायचं आहे काय, परत तुझी नाटकं सुरू झाली काय। त्यावर अश्विन प्रियाला बोलायला लागतो की तू काय जेवण बनवत नाही काय नाही करत आणि तू फुकटची नाटकं करतेस आणि ह्याच्या पुढे मी तुला जेवणाचा ऑर्डर करणार नाही आणि तुला काय ऑर्डर करायचेस तू तुझ्या मोबाईलवरनं कर। हे ऐकल्यानंतर प्रियाचे गडबडते आणि ती बोलते माझ्या मोबाईलमध्ये काहीच पैसे नाही। प्रिया बोलायला लागते तू मला काय ते पैसे दे। ते अश्विन बोलतो मी तुला एकदा काय ते पैसे देईन त्यानंतर मी देणार नाही आणि तू मला तुझा मोबाईल दाखव। त्यानंतर इथे प्रिया तिचा मोबाईल अश्विनला देते। आता प्रिया पैशासाठी तो मोबाईल अश्विनच्या हाती देते आणि तोपर्यंत अश्विनच्या हाती मोबाईलमधली भरपूर माहिती हाती लागलेली असते। हे सगळं चेक करताना असताना अश्विनला 3 व्हिडिओ हाती लागले असतात। एक व्हिडिओ म्हणजे तिने बनवला एक व्हिडिओ, दुसरा म्हणजे नागराजला फसवण्यासाठी एक व्हिडिओ आणि तिसरा म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांना दोघांना पण फसवण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला असतो। आणि त्याच टायमाला अश्विन ते व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतो आणि त्यानंतर तो प्रियाचा मोबाईल देऊन टाकतो। प्रियाची तब्येत अजूनच डाऊन झाली असते तेव्हा ते रविराज कुसुमला सांगतात की तू तिची काळजी घे, मी काय ते त्या महिपंतला पाहतो। पण त्याच टायमाला ते कुसुम रविराजांना सांगायला लागतं की मला तुम्हाला काय ते सांगायचं। तेव्हा ते रविराज सांगायला लागतात तुला काय सांगायचं। तेव्हा ते कुसुम सांगायला लागतात की ह्यांचे पण आणि महिपंतचे पण चांगले संबंध आहेत। तेव्हा ते रविराजांना चांगला धक्का बसतो। तेव्हा बोलतात काय बोलतेस तू। त्यानंतर अश्विन बोलायला लागतं की मला या सदाशिव आणि मैनावतीवर विश्वास नाही, कारण की जो फोटो दिला आहे तो फोटो मला वाटत नाही तो फोटो एडिटेड आहे आणि तो फोटो खरा आहे, कारण की हा जो सदाशिव आहे तो 5 मुलींचा बाप आहे। आणि या सगळ्यामध्ये मला वाटतं की सदाशिव आणि मैनावती यांचा महिपंतशी पण काहीतरी संबंध आहे। आणि तिथे अश्विन तो व्हिडिओ घेऊन अर्जुन आणि सायलीची येतो तेव्हा ते सायली बोलायला लागते काय भाऊजी काय माहिती मिळाली काय। तेव्हा अश्विन बोलायला लागतो माहिती काय भरपूर मोठं सत्य कळलं आणि ते महाभयंकर आहे। ते अश्विन सायलीला तो व्हिडिओ दाखवतो ते समजतं की सदाशिव आणि मैनावतीला ही प्रिया अडकवते आणि त्यामुळे आता तन्वीचं खोटं सत्य पण आता सायलीच्या समोर आलेलं असतं। त्यानंतर सायली त्यानंतर तिसरा व्हिडिओ पाहते आणि त्यानंतर खूप मोठं गुळ उकललं जातं। तिच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये असं कळतं की महिपंत आणि नागराजने तिला इकडे पाठवलं आणि 25 वर्षापूर्वी महिपंत आणि नागराजने हा अपघात घडवला होता। आणि त्या तिसऱ्या व्हिडिओमध्येच आता प्रिया चांगलीच अडकलेली आहे आणि ती स्वतः कबूल करते की मीच तन्वी नाही आहे। ती सांगायला लागते की मला जबरदस्ती तन्वी बनवून इथे आणलेलं आहे आणि त्याचबरोबर आता जो शोध लागलेला आहे त्यामुळे ती आता खूप मोठं
उलगडा बाहेर आलेला आहे। त्यात पहिलं म्हणजे नागराज आणि महिपतने करून घेतलेला अपघात आणि त्यानंतर इथे तन्वीला खोटं बनवून आणलेलं आहे। हे एक एक करून सत्य पाहून सायली चांगलीच हादरली। त्या एका व्हिडिओमध्ये ती असं सांगते की मी तन्वी नाही आणि तन्वी खरी कोण आहे ती सायली, आणि सायलीचं गाठोडं घेऊन मी आश्रमातून पळाली। हे ऐकल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसला आणि भूतकाळ उलगडलेला आहे। त्याचबरोबर आता प्रियाने जे पण कारस्थाने केली ती आता सगळ्यांसमोर आली आहेत। ही सत्याच्या प्रतिमा कल्पना आणि खास करून अश्विनच्या समोर आले आणि त्याचबरोबर आता अश्विनचे डोळे उघडलेले। प्रियाचं हे सत्य समजल्यानंतर आता प्रियाला काय शिक्षा होणार आणि प्रियाबरोबर काय व्यवहार होणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।